कायद्यामध्ये जी काही प्रोव्हिजन होती त्याच्यापेक्षा जास्त जर द्यायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला चान्स होतो. मित्रांनो, हा कायदा देशात आल्यानंतर ज्या सोबत महाराष्ट्र राज्य की जे देशाला दिशा देतं असं म्हणतो आपण, त्या महाराष्ट्र राज्याला पहिली संधी मिळाली की लँड ॲक्विजिशन करताना पण काय झालं. आता त्याच्यामध्ये शिडको जे कॉर्पोरेशन आहे, शिडको कॉर्पोरेशन फॉर्म करतात. आजच्या डेटच्या शिडकोमध्ये एमडी जे आयुक्त लेवलचे सिनियर आयुक्त लेवलचे सेक्रेटरी लेवल ऑफिसर आहेत, त्यांना सपोर्ट देण्यासाठी 3 JMPचे IAS ऑफिसर आहेत. त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर, कोकण कमिशनर, MMRDAचे JNPTचे अध्यक्ष आणि UDचे प्रिन्सिपल सेक्रेटरी 1 आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी 2 अशा जवळजवळ 10 सिनियर IAS ऑफिसर सेक्रेटरी लेवलचे यांचं मिळून हे शिडकोचं बोर्ड बनवलं. शिडकोचं बोर्ड बनवलं त्यावेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अशी अपेक्षा केलेली असेल असं आपण समजूया की गव्हर्नमेंट पहिल्यांदा कॉर्पोरेट टाईपची कंपनी काढायला चालते आणि ते कॉर्पोरेट टाईपची कंपनी काढताना त्याच्यामध्ये आपल्याला लोकांच्याबरोबर डील करायचं आहे. तर ह्या कॉर्पोरेट कंपनीतल्या एका किंवा 2 माणसांच्या प्रमाणे लोकांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून 10 सिनियर ऑफिसरना मिळून असे बोर्ड स्थापन केलं. आता या 10 सिनियर ऑफिसरना मिळून जे बोर्ड स्थापन केलं ते किती वाईट प्रकारे काम केलं ते हे मी तुमच्यासमोर बघा. लारमध्ये दिलेल्या प्रोव्हिजनपेक्षा जास्त प्रोव्हिजन देणं अपेक्षित असताना शिडकोच्या 10 डायरेक्टरने असं प्रपोजल केलं की 20% मालकी हक्काचा भूखंड आणि बाजार भावाच्या 4 किंमत ही कायद्याला देणे अपेक्षित असतात. त्यांनी असं प्रपोजल ठेवलं की बाजार भावाच्या 4 सोडा 0 कॉम्पेन्सेशन मिळेल. 20% मालकी हक्काची जमीन देण्याच्या वेळी त्यांनी 22.5% असं प्रारूप मांडलं. कदाचित त्यावेळेच्या ज्या आपल्या पुढाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी रिप्रेझेंटेटिव्हनी त्यांना फेस केलं त्यांना त्यांना वाटलं असेल की 22.5% म्हणजे 20%पेक्षा थोडंसं जास्त आहे काय, पण ते 22.5%च्या पण 70% म्हणजे ॲक्च्युअल 15.75% भाड्याची जमीन, 0 कॉम्पेन्सेशन आणि ते डेव्हलप करण्यासाठी 10 लाख रुपये गुंठ्याला एवढं विचित्र प्रपोजल मांडलं. आता हे 10 विद्वान IAS ऑफिसर महाराष्ट्रातले, मित्रांनो, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मिनिस्टरकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात IAS ऑफिसर नाही. त्याच्यामुळं या 10 विद्वान IAS ऑफिसरने जे प्रपोजल मांडलं ते नॅचरली महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, त्यावेळेच्या गव्हर्नमेंटला असं वाटलं असेल की हे याच्यापेक्षा बेस्ट काय देशात असू शकत नाही आणि त्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. आपल्या शेतकऱ्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हना, आपल्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हना पण वाटलं की हे देशातलं सगळ्यात चांगलं पॅकेज आहे. आणि मित्रांनो, आपण नेहमी आपल्या हक्कासाठी लढतो आणि लढल्यानंतर एक लढा उभा केल्यानंतर आपल्याला रिप्रेझेंट करायला 1-2-4 लोकांना आपण पुढं पाठवतो आणि त्या 2-4 लोकांची दिशाभूल केली की त्या आंदोलनाचं पूर्ण वाटोळं करून हे सरकारी लोक टाकतात. ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे. मला याच्यामध्ये कुठले पुढारी होते, त्यांची काय चूक झाली ह्या भूतकाळात जायचं नाही. मी असा विचार करतो की इथून पुढं काय बेस्ट आहे. ज्या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झाला तो आता चेंज करता येत नाही, पण होणारा जो अन्याय आहे तो निश्चितच थांबवतो. त्याच्यामुळे ही जी काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चूक केली आणि त्याच्यानंतर ते 22% पॅकेज एक्सपोर्टमधली भरपूर अंश जमीन त्यांनी घेतली. मित्रांनो, हा लारचा कायदा जो आहे, माझी कुंडेवालला जमीन आहे आणि माझ्या कुंडेवालच्या जमिनीला एज्युसिटीच्या लागून असलेली जमीन आहे. असेच कुंडेवालच्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या मंदिरामध्ये मिटिंग घेतली शिडकोन आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 22% पॅकेज देतो. ते सुरुवात केल्यानंतर त्यांनी सगळ्यांना एजंट पाठवले, तुम्हाला मिळणाऱ्या प्लॉटमध्ये तुम्हाला ऑन भेटेल काय. शेतकऱ्यांना घरात बसल्या बसल्या जर आपल्याला कोणते पैसे द्यायला येतं काय आणि फुकट मिळणार, तिथे फ्लॅट मिळणार म्हटल्यानंतर लोक तयार झाले. ते 50 शेतकरी होते. त्या 50 शेतकऱ्यामध्ये मला सोडून बाकी सगळ्यांना त्यांनी बोलवलं आणि पहिली मिटिंग झाल्यानंतर मला आमच्या पार्टनरांच्याकडनं कळलं की त्यांनी एक मिटिंग घेतली आणि दुसऱ्या मिटिंगला येणार. पहिल्या मिटिंगमध्ये शेतकऱ्यांनी सांगितले की तुकाराम ठीक झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कन्सेंट देऊ. दुसऱ्या मिटिंगच्या अगोदर मी 1 तास जाऊन तुमच्यासारखं त्यांना रिक्वेस्ट करून
मी त्यांना त्यांचं 1 तास प्रबोधन केलं आणि मी सांगत असताना अर्धा तास ते लोक अगोदर आले, ते बाहेर थांबले, तर शेतकऱ्यांनी त्यांना अलाव केलं नाही. ते म्हणजे ते आमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला देतो, अलाव करतो. ते आल्यानंतर ते सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांनी मला सांगितलं की साहेब 50 वर्षामध्ये अशा प्रकारची मागणी आमच्याकडे झाली नाही, तर आमची अशी इच्छा आहे की आता तुम्ही आमच्या वतीने तुम्ही या मीटिंगमध्ये बोलावं. मग मी म्हटलं ठीक आहे. आता अधिकाऱ्यांनी मी आलो आणि मला बोलायला संधी देणार म्हणलं, त्यांची सुरवात चालू झाली. मग त्यांनी सुरुवात केली की हे शेतकरी आहेत का, मग ते लिस्टमध्ये त्यांचं नाव नाही. मी म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे 7-12 आहे, मी त्या पॉकेटमधला शेतकरी आहे. जरी नसला तरी लोकशाही आहे, हे शेतकरी जे आहेत त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह मला बोलायला अलाव केला, तर मी बोलते ना. आपण इथे काय करणार, एका सब्जेक्टवरती बोलणार आहे का, डिसिजन थोडं घेणार. पण त्या मीटिंगमध्ये मी बोलणार म्हटल्यानंतर ते म्हटले की याला सगळं माहिती आहे, तर वेगळं आम्ही काय सांगणार. म्हटलं ठीक आहे, मी सुरुवात करायची इच्छा असेल तर मी सुरुवात करतो. मी त्यांना म्हटलं की साहेब तुमच्या 22.5% ही जी स्कीम आहे, त्या 22% स्कीमला तुम्ही असं म्हणताय की शेतकऱ्यांनी तुम्हाला त्यांची काही इच्छा न ठेवता तुम्ही म्हणताय तसं त्यांचे शेतीचं दान द्यायला. मी त्यांना म्हटलं की साहेब असं आहे की सिडकोनं त्यांच्याकडची 4,300 एकर जागा, ही 3 लाख कोटीची जागा जी आहे, ही 220 कोटीला विकली काय, मी त्याला दान दिले असं म्हणतो. तर तुम्ही 3 लाख कोटीचे दान देणारी एवढी मोठी सिडको आहे, त्याला शेतकरी विचार काय दान देणार. तर याचे दान देण्याची ताकद नाही, त्याच्यामुळे ते 22.5% मध्ये तुम्हाला जागा देऊ शकत नाही. तुम्हाला दुसरं ऑप्शन आहे लाच, की लाचच्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, त्या पद्धतीने तुम्ही 4पट बाजाराच्या किमतीच्या द्या आणि 20% जागा द्या, त्यांची जिथं आहे तिथं द्या, त्यांना त्या विकासामध्ये भागीदार व्हावं असं कायद्याला अपेक्षा आहे. मग ते म्हणते की ठीक आहे, आम्ही 4% त्या पद्धतीने विचार करते. मी म्हणतो साहेब 4पट बाजार किंमत ह्याचा अर्थ 4पट रेडी रेकमेंटची किंमत नव्हे. कारण रेडी रेकमेंटची किंमत ही सिडकोच्या एरियामध्ये 1970 पासून ही जागा तुम्ही आर्टिफिशियलचं रिझर्वेशन टाकून ही कोणी कशासाठी वापरली जाऊ नये अशा प्रकारचं प्रोव्हिजन केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जागा गेल्या 70 वर्षात कोणी विकत घेत नाही आणि घेतली तरी त्याला चांगली किंमत देत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जागा ह्याची रेडी रेकमेंटची किंमत, ह्याला मार्केटची किंमत म्हणता येणार नाही. मार्केटची किंमत कशाला म्हणता येईल की आमच्या जागेपासून 1 किलोमीटरवरती जे दापोलीचं पुष्पमनगर आहे, तिथला 1 गुंठ्याचा प्लॉट तुम्ही 1,45,00,000 विकलेला आहे. आणि त्या प्लॉटचा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे की डेव्हलप्ड प्लॉट जो आहे तो विक्री केलेल्याच्या किमतीच्या 70% ही रॉ लँडची किंमत असेल, म्हणजे 30% तुमचं कन्स्ट्रक्शन खर्च. म्हणजे आमच्या जागेची किंमत 1 कोटी गुंठ्याची आहे आणि त्याचे 4पट म्हणजे 4 कोटी हे आमचे डिमांड आहे. आणि त्या 4 कोटीच्याच भावानं आम्ही 20% फुकट घेणार, त्यातले 1% आम्ही सोडणार नाही. कारण आम्हाला त्या जागेची किंमत पोटेन्शियल 4 कोटीपेक्षा जास्त आहे माहिती. कारण तुम्ही आता जो नवी मुंबई जागा विकता त्याच्यामध्ये तुम्ही आमची जागा आहे, आमच्या बाजूला एरो सिटी आहे, स्पोर्ट्स सिटी आहे, त्याच्यानंतर एज्यू सिटी आहे, एअरपोर्ट 1-1.5 किलोमीटरवरती. इथल्या जागेची तुमची बेसिक किंमत 5 कोटी रुपये गुंठा आहे. म्हणजे आमची तुम्ही 4 कोटी गुंठ्याने घेतलेली जागा 5 कोटी या बेसिक किमतीने विकणार आहे, समोरचा माणूस त्याच्यावरती कोट करणार. त्याच्यामुळं तुमच्यासाठी वेगळी सिच्युएशन. बरं, तुम्हाला जागा घेण्यासाठी जर पैसे नसतील तर MRTP ॲक्टमधल्या प्रोव्हिजनप्रमाणे पुणेच्या महामाळुंगे आणि बाकीच्या PMRDAच्या एरियामध्ये अशा 17 स्कीम तुम्ही सँक्शन केलेले याच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, की जिथं तुम्ही शेतकऱ्याला 50% भूखंड देता, त्याच्या घेतलेल्या जमिनीच्या डेव्हलप करून 50% निव्वळ 50% मालकी हक्काचा भूखंड आणि डेव्हलपमेंट चार्जेस 1 रुपये. या पद्धतीनं 17 स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सँक्शन केलेले आहेत. तर पुण्याच्या रिंग रोडला जागेच्या किमती आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या किमती आमच्या जागेच्या. त्याच्यामुळं आमच्या जागेचं 50% घेऊन तुमच्यावर 50% राहणार आहे, त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला फायदा होतो. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पुण्यातल्या शेतकऱ्यांना जर 50% डेव्हलप्ड प्लॉट देऊ शकते, तर नवी मुंबईतल्या किंवा रायगडमधल्या शेतकऱ्यांना नाही द्यायला. रायगडमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्येच येतो, बरोबर. बाकीच्या वेळेला राजकारण करताना तुम्ही नेहमी रायगड ही शिवरायाची भूमी समजता आणि बाकी
हा जो काय शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करताना तुम्ही रायगडला कुठंच मोजत नाही. तर त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला ते करावं लागेल. आणि त्यालाही तुम्ही तयार नसाल तर आम्ही आमची जमीन जी आहे आता नवीन आलेल्या UDCPR कायद्याप्रमाणे तुमचं काही रिझर्वेशन असलं तरी आम्ही 50 एकर जागा असलेले शेतकरी एकत्र आलो तर आम्ही स्वतः आमच्या जागेची डेव्हलपमेंट करू शकतो. आणि त्या केसमध्ये आम्हाला 70% आमच्याकडे जागा राहणार आहे आणि 30% रोड, ओपन स्पेस आणि या गोष्टीसाठी जाणार आहे. आणि त्या जागेला लागणाऱ्या डेव्हलपमेंटचा खर्च आम्ही करू. आता याला जोडून तिथला आत्ताच एक इन्सिडेंट सांगतो. आता मी ज्या वेळेला ती 1 कोटी किंमत सांगत होतो त्यावेळेला शिडको मला असं म्हणत होतं की शाजी तू शेतकऱ्यांना भडकवते काय की तू हे आमच्या प्रोजेक्टमध्ये अडथळा करायचा असं म्हणतेस, कारण CMचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तू समजून घ्या. मित्रांनो, आता त्या जागेवरती शिडकोनं HUCT म्हणजे आम्ही त्या 50 शेतकऱ्यांनी 3 महिने झाले शिडकोतले एक ऑफिसर जे डेप्युटी कलेक्टर आहेत ते पनवेलला पूर्वी तहसीलदार होते, त्याने अक्षरशः एका माणसाला बोलवून सांगितलं, सगळे मार्ग अवलंबले, एकाही शेतकऱ्याने कन्सेंट दिले. आता त्याच्यानंतर त्यांनी शिडकोकडं असलेल्या जागेचे टेंडर काढलेले आणि त्यांना ते रॉक कट करून जागा बनवायची. मित्रांनो, ती जागा बनवताना जे रॉक कटिंगचं टेंडर आहे ते 839 कोटीच आहे आणि त्याच्यामध्ये जर त्या एरिया वाईज काढलं तर एका गुंठ्यासाठी 40 लाख रुपयाचा खर्च शिडको करते रॉक कटिंगचा. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही जी जागा विकत घेतलेली आहे त्या जागेचं रॉक कटिंग करून लेवल करण्यासाठी 40 लाख खर्च करताय, तर आमच्या जागेची किंमत प्लस आमची जागा प्लेन जागा आहे त्याला तुम्हाला रॉक कटिंग आणि लेवल करायचा काही खर्च नाही. म्हणजे अशीच आमच्या जागेची किंमत 1 कोटी होती. तर हे जे आहे ना मित्रांनो, हे MRTP ऍक्ट प्रमाणे पूर्वी असं होतं की शिडकोला GDCR स्वतःचा बनवायचे अधिकार होते आणि शिडकोला GDCR स्वतःचा बनवायचे अधिकार असल्यामुळे गेली 50 वर्षे शिडकोनं एखादी रूल केली. म्हणजे तुम्ही अगदी तुमच्या गावात सुद्धा एखादी घर बांधायचं असेल तर शिडको म्हणते की आमच्या नियमाप्रमाणे तुम्ही परवानगी घ्यायची. परवानगी घ्यायला गेल्यानंतर ते म्हणणार की तुम्हाला 1च वर्षाची परवानगी देणार, आम्हाला ती कधी पण गरज पडेल ती जागा आम्ही घेणारच. आता डिसेंबर 2020ला युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेग्युलेशन हा नियम आहे. हा UDCPR मध्ये तुम्ही जसं म्हटलं तसं हे गव्हर्नमेंट अगोदर होतं त्यावेळेला शिडकोला UDCPR मध्ये घेतलं नव्हतं, शिडकोला UDCPRच्या बाहेर ठेवलं. मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं तर कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्हाला चान्स मिळाला आणि हे शिडकोचा जो एरिया आहे हा शिडकोचा एरिया आम्ही UDCPR मध्ये अंतर्भूत केला. आता ते अंतर्भूत केल्यानंतर शिडकोच्या चीफ इंजिनियरने त्यावेळेचे चीफ आर्किटेक्टने मला भरपूर बोलले की तू याच्यामध्ये शिडकोचं नुकसान केलं का? मी म्हणतो नाही साहेब, शिडकोचा फार फायदा आहे आणि तुम्हाला नंतर कळेल. आता तो शिडकोचा फायदा असा आहे की अख्खी नवी मुंबई शिडको परत विकणार आहे ॲन्सिलरी प्रीमियमच्या हिशोबाने आणि त्याला लाखो कोटी रुपये मिळतील. पण शेतकऱ्यांचा फायदा असा झाला की पूर्वीच्या GDCR मधला RPZ हा प्रकार निघून गेला. आता कुठलंही रिझर्वेशन असलं तरी 50 एकर जागा एकत्र करून शेतकरी आले की त्यांच्या जागेचं ऑटोमॅटिक अर्जामध्ये कन्वर्ट झालं. तर त्याच्यामुळं आता 50 एकर आणि 50 एकरपेक्षा जास्तच्या गटाने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतः त्याची डेव्हलपमेंट करायला पाहिजे. ऍटलिस्ट स्वतः त्याचं प्लॉटिंग करून लेआउट करून प्लॉटिंग करायला पाहिजे आणि एक स्टेप पुढे जायला पाहिजे. आता इथं जे काय अलीकडं रिझर्वेशन टाकलं साहेब म्हणताय तुम्ही लॉजिस्टिक पार्क. मित्रांनो, MTHL हा प्रोजेक्ट झाल्यानंतर तुमचं दादरपाडा हे गाव हे मुंबईपासून अवघ्या 20 मिनिटं अंतरावर आहे आणि NH4 हायवेला लागून असलेलं UDCPRच्या नियमाप्रमाणे हायवेला लागून असलेल्या 500 मीटरपर्यंत गावाला 5 FSIचं प्रोव्हिजन आहे. तर एवढं मोठं पोटेन्शियल असलेली जागा ही लॉजिस्टिक पार्क करायचं काय लॉजिक आहे? हे शहरीकरणासाठी वापरले जायला पाहिजे. बरं, तुम्हाला आठवत असेल की या शिडकोनं 2006 मध्ये ज्यावेळेला तुमच्याकडे महामुंबई SEZ आलं त्याच दरम्यान पहिल्यांदा नवी मुंबई SEZ आलं आणि त्याच कंपनीला महामुंबई SEZ पुढची जागा द्यायचं घाट घेतला 45 गावांचा. तर त्या नवी मुंबई SEZ मध्ये त्यावेळेला 2100 हेक्टर जागा नवी मुंबई SEZला देताना द्रोणागिरीमध्ये 2223 एकर जी जागा आहे ती लॉजिस्टिक पार्क या गोष्टीसाठीच दिली गेली.
तुम्ही त्यावेळेचे पेपर कटिंग काढा किंवा त्यावेळेचे डिटेल्स काढले तर तुमच्या लक्षात येईल की हे जे काही नवी मुंबई एसईझेड होतं हे JNPTच्या बाजूला असलेली सिडकोची जागा आहे, त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्क बांधण्यासाठी दिले. मग आता ते लॉजिस्टिक पार्क बांधायला दिलेली जागा आता ती रिलायन्सकडे आहे. ती त्या जागेवरती त्यांना बिल्डिंग बांधायचे, कमर्शियल जागा करायची आणि परत दुसऱ्या शेतकऱ्यांची जागा घ्यायची आणि तिथे त्यांना लॉजिस्टिक पार्क काढायचं. आता JNPTला लागून असलेल्या एरियामध्ये लॉजिस्टिक पार्क काढणं हे कन्व्हिनियंट होईल का? JNPT पासून एवढ्या रस्त्यामध्ये कंटेनरचा त्रास लोकांना देऊ, जिथं MTHL ब्रिज आहे आणि विरार राजबागचा कॉरिडॉर येतो, NH4 हायवे आहे, या ठिकाणी आणि उल्वेजला जस्ट बाजूला असलेल्या जागेमध्ये लॉजिस्टिक पार्क काढण्यात लॉजिक आहे. मित्रांनो, हा जो लॉजिस्टिक पार्कचं जे काय प्रपोजल त्यांनी दिलेलं आहे हे लॉजिस्टिक पार्कचं दिलेलं प्रपोजलच पहिल्यांदा हाणून पाडलं. आता ते हाणून पाडायचं तुम्ही म्हणाल की आमच्याकडे ताकद आहे का? ते निश्चितच आहे. असं आहे की 22.5% मध्ये ती लोक जागा मागतात तर 22% मध्ये आपण त्यांना ऑफर करू शकत नाही. मग त्यांना लारमध्ये जायचं. लारमध्ये गेल्यानंतर साहेब लारच्या कायद्याचा पहिलाच पॅराग्राफ असं सांगतो की कुठल्याही एरियामध्ये नॅशनल इंटरेस्टचा प्रोजेक्ट सोडून बाकीचे जर तुम्हाला प्रोजेक्ट करायचे असतील तर तुम्हाला ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागेल. बरोबर? त्यामुळं इथं जी काही डेव्हलपमेंट करणं अपेक्षित आहे ती इथल्या ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याच प्रकारची डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं ते ग्रामसभेची घेऊन त्याचा ठराव घ्यायला पाहिजे आणि तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पाठवायला पाहिजे. सिडकोनं किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं केलेली कुठलीही गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे असे म्हणायचे दिवस गेले. मी आता आलेलं 22 ऑगस्ट 2025ला सिडको आणि सिडकोच्या 10 डायरेक्टरना लेटर लिहिलं की आता तुम्ही नवी मुंबईच्या एरियामध्ये शिल्लक जागा घेण्यासाठी नवीन पॉलिसी बनवायची आणि त्या पॉलिसीमध्ये मी आता तुम्हाला म्हटलं तसं लारनं तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर काय आहे आणि 50% जमीन द्यायला पाहिजे त्या पद्धतीची काय प्रोव्हिजन आहे ही सगळ्याची मांडणी आहे. 10 डायरेक्टरपैकी आता माझ्याकडं कोकण आयुक्तांची परवा लेटर आलं की तुमचं लेटर आम्ही सिडकोला पाठवलेलं आहे आणि तुम्ही सिडकोच्या MDने भेटा. मी परवाच गेल्याच आठवड्यात मी कोकण आयुक्त सूर्यवंशी साहेबांना भेटलो. मी म्हटलं की साहेब या लेटर संदर्भात तुमच्याकडनं मला रिप्लाय अपेक्षित होता तर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही सिडकोच्या MDने भेटा. मी असं समजतो की सिडको ही बदमाश आणि चोर ऑर्गनायझेशन आहे. मला म्हटलं की तू एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशन संदर्भात असं बोलतो तर मी म्हटलं साहेब बघा ज्या पद्धतीने 22.5% मध्ये सिडकोच्या बरोबर सिडकोनं शेतकऱ्यांच्यावर डील केलेलं आहे त्या पद्धतीने हाच शब्द होते. मला म्हटलं तुझी काय इच्छा आहे तर मी म्हटलं साहेब तुम्ही सिडकोला पत्र लिहायला पाहिजे आणि त्याचा रिप्लाय मला द्यायला पाहिजे. ते म्हटलं तुला असं वाटतं का की सिडको माझ्या कंट्रोलमध्ये आहे? मी म्हटलं साहेब तसं नाही, सिडको तुमच्या कंट्रोलमध्ये आहे असं मला वाटत नाही, पण मला जे कायदा आणि लॉजिक समजतं त्याप्रमाणे मी असं समजतो की सिडकोची स्थापना करताना तुम्ही कोकण आयुक्त म्हणजे शेतकऱ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमची डायरेक्टर म्हणून सिडको बोर्डामध्ये वर्णी लावली. त्यामुळं आम्ही तुम्ही शेतकऱ्यांचे पालक म्हणून मी तुमच्याकडे पालक म्हणून आलेला आहे. तुम्ही ॲज अ पालक शेतकऱ्यांची बाजू सिडकोमध्ये मांडायला पाहिजे आणि आमचं काय म्हणणं आहे ते मी माझ्या पत्रात दिले आहे. ते म्हणणं तुमच्याकडनं सिडकोला जाणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी मी आलो. मला म्हटलं तू फार अवघड गोष्टी बोलतोस. मी म्हणून साहेब असं नाही, या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये MTHL आलं आणि एअरपोर्ट आलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट सिडको याचं काय कॉन्ट्रीब्युशन? MTHL आला त्याला जे काय 17,000 कोटी खर्च झाले ते शेतकऱ्यांच्या इथल्या नागरिकांच्या पैशातून उभा केले आहे. एअरपोर्ट आला, एअरपोर्टमध्ये जे काय खर्च होणार आहे ते तिथे येणाऱ्या लोकांच्याकडून वसूल करणार. इनफॅक्ट अर्धी जमीन शेतकऱ्यांनी दिली, त्या अर्ध्या जमिनीची किंमत 11,000 कोटी आहे. कुठल्या भावानं की त्या एरियामध्ये 1970ला बिवलकर या शेतकऱ्याची 150 एकर जागा घेतलेली होती. 2015 मध्ये हायकोर्टाचा निकाल आहे त्याला 1200 कोटी द्यायचे. त्या भावाने जरी कॅल्क्युलेट केलं तरी एअरपोर्टमध्ये शेतकऱ्यांनी जी फुकट जागा दिलेली आहे 22% मध्ये त्याची किंमत 11,000 कोटी आहे. आपले शेतकरी दिबा पाटील साहेबांचं नाव लावावं यासाठी आंदोलन करतात. हे बोलतच नाही कॅश एअरपोर्टच आमच्या बापाचं आहे, तुमचं आहे.
त्याच्यामध्ये शिडको 2.5-3 हजार कोटी खर्च केले आणि 26% घेतले. अदानीने असेच काहीतरी 3,000 कोटी रुपये खर्च केले असतील, ते 74% घेऊन उरसले. बाकीचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज आहे 10,700 कोटी, ते कुणाच पैसे आणि ते कर्ज आहे. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या 11,000 कोटीची जमीन ज्या एअरपोर्टला दिलेली आहे, त्या शेतकऱ्यांची अस्मिता असलेल्या नेत्याचं नाव देण्यासाठी शेतकऱ्यांचा फुटबॉल केला जातो. इकडून तिकडं आजची आणि उद्याची डेट काय, आणि त्यांना वाटतं की ही जी काय फसवाफसवी चालली हे शेतकऱ्यांच्या लक्षातच येईल. तर त्यांना म्हणतो की साहेब हा गंभीर प्रश्न आहे. आणि एअरपोर्ट आणि एमटेक्शन झाल्यानंतर जर शेतकऱ्यांच्या जागेला करोडोचे भाव मिळाले तर शेतकरी त्यांना मिळणारे जे पैसे आहेत ते पैसे घेऊन दुबई आणि लंडनला घर खरेदी करायला जाणार. त्यांच्या मुलांना चांगलं शिकवतील, चांगलं घर बांधतील आणि चांगलं जीवन जगतील आणि ते पैसे इथल्या इकॉनॉमीमध्येच लागतील. त्याच्यामुळं ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटला वाईट वाटण्यासारखं नाही. मला म्हटलं की शहाजी, मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, तू हा जो काय मुद्दा बोललास हा मला टच झाला, तर मला जे जे शक्य आहे ते करेल. मी म्हटलं साहेब, या विभागातला एकही प्रोजेक्ट कोकण आयुक्तांना बाजूला ठेवून होत नाही. म्हणजे कुठल्याही मंत्रालयामधलं डिपार्टमेंट असलं तर इथल्या शेतकऱ्यांच्या बरोबर डील करायचं असेल तर कोकण आयुक्त हा लागतोच. त्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या फ्रंटवरती तुम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडावी अशी अपेक्षा आहे. त्यांनी तो मला सांगितलं की त्याच्या पीएला बोलून सांगितलं की शहाजी काय म्हणतो त्याचे पॉईंट्स लिहून घ्या आणि मला त्याच्यावरती काम करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की आमचे उप आयुक्त जे आहेत ते रवी पाटील आहेत, त्यांना भेटायला. मी मित्रांनो रवी पाटीलला भेटायला गेले. तुमच्या याच मार्केटले ते ऑफिसर आहेत, विज्ञानाचे ऑफिसर आहेत, तुम्हाला माहिती असेल. आणि मी त्यांना हे सगळं पत्र सांगितलं आणि सांगितल्यानंतर ते फार इम्प्रेस झाले. आता मी ऑफ द रेकॉर्ड सांगतो, तुम्ही रेकॉर्डिंग केलं तरी कट करायचं. त्यांनी मला सांगितलं की शहाजी, तू त्याचा ड्राफ्ट बनवून दे आणि आपण बसून तो करेक्ट करू आणि तो ड्राफ्ट आमच्या साहेबांच्या वतीने शुल्कला जाईल हे मी इन्शुअर करतो. मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही सत्यासाठी लढताय तोपर्यंत तुम्ही कुणाबरोबर लढताय हा विषयच नाही. मी म्हणतोय की शिडको ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची 10 IAS ऑफिसरच्या नियंत्रणाखाली चालवली जाणारी कंपनी. ही गव्हर्नमेंटला अपेक्षित असलेल्या पद्धतीने काम करत नाही आणि गव्हर्नमेंट हे ब्लाइंडली 10 IAS ऑफिसर जे सांगितलेली गोष्ट आहे ती कशी चुकीची असू शकते हे अजून कुणाकडनं कन्फर्म करण्याच्या ऐवजी शिडकोच्या बोर्डमधून जे जातं तसंच्या तसं युडीमधून सँक्शन होऊन येतं. मित्रांनो, गंमत अशी आहे, ह्या शिडकोच्या बोर्डमध्ये युडीचे सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, आत्ताचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असीम गुप्ता साहेब आहेत. तर एका बाजूला जर त्या युडीच्या शिडकोच्या बोर्डमध्ये ते डायरेक्टर म्हणून स्वतः बसले आणि तिथून ते प्रपोजल पाठवतात, तर दुसऱ्या बाजूला सँक्शन करायला ते स्वतःच आहे, तर ते कसे काय रिजेक्ट करतात? म्हणजे चुकीची गोष्ट प्रपोज करायची, त्यातल्याच एका माणसाने ती मान्य करायची आणि त्याच्यानंतर आपण असं समजायचं की आता हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा बदल आहे, कायदा आहे ना, आता याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. तर ही जी गोष्ट आहे ही थांबायला पाहिजे. आपण तेवढ्याच ताकदीने त्यांच्यासमोर हे मांडायला पाहिजे. आता ह्या 10 लोकांना मी वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती भेटते. आता मला कालच MMRDAचे कमिशनरांचं लेटर आलं असंच की शिडकोला भेटा म्हणून. तर मी त्यांच्या पीएना भेटून मी त्यांना सांगतो की हा जो मुद्दा आहे हा मला 124 गावासाठी कनेक्ट करायचा. मित्रांनो, मी सर तुम्हाला जो व्हिडिओ पाठवला की एअरपोर्टमधल्या जागा घेऊन शिडकोनं शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली असा मी एक व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ बनवल्यानंतर मी यूट्यूबवरती टाकल्यानंतर रात्री 11:30 वाजता मला फोन आला. मी तो उचलला नाही, मला माहिती होतं की त्या व्हिडिओ संदर्भातच असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या ऑफिसरला भेटायला गेलो, ते मला भेटले नाही MD साहेबांच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे. 2 तास वेटिंग केलं तर माझ्या लक्षात आलं की मी जरी भेटलो तरी तेच प्रेशर करते. मी 4 वाजता जाऊन माझ्या ऑफिसमधून लेटर दिलं मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मला शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे, मला जे काही म्हणायचे त्या व्हिडिओमध्ये आहे त्या ह्या व्हिडिओची लिंक आहे. आणि ते मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिडकोच्या सगळ्या डायरेक्टरांना मी रात्रीमध्ये पाठवलं. मला तो व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना पाठवल्यामुळं ऑफिशियल झाला आणि त्यामुळे मला कोणी प्रेशर करायचा काही संबंध नव्हता ते परत घेण्यासाठी. मी तो शुक्रवारी पाठवला आणि बुधवारी बोर्ड मीटिंग होती. बोर्ड मीटिंगमध्ये सगळे डायरेक्टर ते घेऊन आलेले की शहाजीनं पत्र पाठवलं, व्हिडिओ पाठवले आणि शेतकऱ्यांनी बोलले तर गोंधळ होतो.
एमडीने सांगितलं, एक जॉईंट एमडी माझे मित्र आहेत जवळचे, त्यांना की मी अशी माहिती काढली की शहाजी तुमच्या शाळेतला मित्र आहे आणि तुम्ही शहाजीला समजवायला पाहिजे. आणि अश्विनी भिडे मॅडमचा फोन होता आणि CM ऑफिसमध्ये प्रेशर आहे की आपल्याला ती एज्युसिटीची ती जागा पाहिजे आणि तुम्ही बोला म्हणतो. मला त्यांचा फोन आला, मला म्हणते की शहाजी तू कशाला एवढं रिस्क घेतो, ते सगळे CM ऑफिसपासून सगळे तुझ्या मागं लागले, तर बोर्डमध्ये सगळे तुझ्या आगे बोलत होते. साहेब त्या चुकीचं काय असेल, हे शेतकऱ्यांच्या बाजूला बोलणं काय हा गुन्हा आहे का म्हटलं. आणि त्यात मी एक शेतकरी आहे ना म्हटलं. त्याच्यामध्ये ते म्हटले की तू एज्युसिटी हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांचं ड्रीम आहे, तू त्याच्यामध्ये येऊ नको. म्हटलं साहेब मी तयार आहे म्हटलं, तुम्ही तुमच्या रिलेशनसाठी मी माझी 2 एकर जागा तुमच्यावर देतो म्हटलं. तुम्ही मला सांगा की 124 गावांच्या मध्ये MMRDAने जे MTDAचं नोटिफिकेशन काढलं, ते नोटिफिकेशन काढताना मी संजय मुखर्जी साहेबांवर बोललो, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 40% देणाऱ्या महिन्यामध्ये शेतकरी आम्हाला अपोज करतात आणि 22% आम्ही एअरपोर्टमध्ये दिली, तिथे लोकांची लाईन लागली की आम्हाला जमीन दान करायला. तर तू कसं काय 22% चुकीचं आहे? मी म्हटलं साहेब की 40% नैनाचेच कम्पॅरिझन करूया. 40% मालकी हक्काचा निव्वळ भूखंड हा जास्त का 15.75%चा भाड्याचा भूखंड जास्त. मी म्हटलं की त्या 124 गावांच्यासाठी गव्हर्नमेंटला सांगा की MTDA हे कॅन्सल करून तुम्ही SPA करा, म्हणजे तुम्हाला जागा ऍप्लिकेशन करायचा काय अधिकार राहणार नाही. आणि PMRDA साठी 50-50 जागेचं प्रपोजल द्या आणि मग मी माझी की 2 एकर जागा तुमच्याकडे देतो, त्याचं तुम्ही काय करायचं ते करा. ते म्हणजे की तू त्या 124 गावांच्यासाठी म्हणतोस ते बरोबर आहे, पण इथं ते तसं व्हायला पाहिजे. मी म्हणजे सर तसं व्हायला पाहिजे ना, तर तसं GR निघायला पाहिजे. आणि तो GR निघण्यासाठी सिडकोमध्ये आत्ता जे चाललेला आहे तो अन्याय बंद होण्याची गरज आहे. म्हणजे इथं तुम्ही अन्याय करता, याच अन्यायाचा रेफरन्स घेऊन त्याच्या पुढे अन्याय करायला जाणार आहे, हे कुठेतरी थांबायला. त्यांनी माझा पाठलाग बंद केला. आत्ता मी जे 22 ऑगस्टचं लेटर म्हटलं, त्या लेटर नंतर परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल की सिडकोच्या एमडीने असं स्टेटमेंट दिलेलं आहे की 22.5% जी स्कीम आहे त्याचं पुनर्विचार करण्याची वेळ आहे. बरोबर आहे. आता या सगळ्या प्रोसेसचा भाग आहे की त्यांना समोर फेस केल्यानंतर, म्हणजे माणूस किती बदमाश असला आणि किती एखाद्या गोष्टीचा चुकीचा विचार करत असला तरी समोरून एखादी राईट गोष्ट सांगितली ना तर त्याच्या सदसद वेळ दिलं ती पटतेच. म्हणजे आत्ताच्या सिडकोच्या बोर्डचा तो प्रॉब्लेम आहे माझ्याबरोबर डील करताना, की हा जो काही म्हणतोय हे आम्ही किती समोरून नाही म्हणत असलो तरी आमची सदसद बुद्धी ते ऐकत नाही, चुकीचं आहे हे मान्य करत नाही. त्याच्यामुळे ते हे या ट्रॅकवरती येतात. या ट्रॅकवरती यायला थोडा वेळ लागेल, पण त्याला कन्सिस्टंट मेहनतीची गरज आहे. MMRDA मधले प्लॅनिंगचे मोठे ऑफिसर मला असं म्हटले, मी MMRDAचे मी गेले 1.5-2 वर्षापासून फाईट करतो, तर ते म्हटले की शहाजी तू म्हणतेस तर सगळं बरोबर आहे, पण लोकशाहीमध्ये असं आहे की तू जे काय म्हणतोस ना त्या थॉट बरोबर किती 5,000 लोक आहेत, 10,000 लोक आहेत आणि ते रस्त्यावर दिसायला पाहिजेत, मग ते लोकशाही मान्य करतात. मी म्हटलं साहेब आता ते तर मला जमेल असं वाटत नाही, पण एक माणूस काय फरक करू शकतो ह्याच्यासाठी तर मी जीव तोडून मेहनत घेणार. तर मित्रांनो, माझी तुम्हाला अपील आहे की या ज्या त्या MMRDAच्या ऑफिसरचं म्हणणं आहे ते म्हणणं जर आपल्याला खरं करायचं असेल तर मला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सत्य काय आहे आणि त्यांचे अधिकार काय आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. ते जर पोहोचलं तर आपल्याला हे काम सोपं होईल. आता तुमच्या एरियामधली जी जागा आहे ती जागेचं पोटेन्शियल 1 कोटी का 1 कोटीपेक्षा जास्त आहे. तुमच्या जागेचं पोटेन्शियल किती आहे तर पलीकडं 20 मिनिटावरती दादर आणि शिवडी एरिया, दादर आणि शिवडी एरियामध्ये 50,000 रुपये स्क्वेअर फूट आहे या भावानं घरे विकली जातात. आणि इकडं त्याच्या अर्ध्या किमतीनं जरी ती विकली गेली, तर इथं 25,000चा भाव होऊ शकतो. तुमच्या जागेचं जे पोटेन्शियल आहे हे अख्ख्या नवी मुंबईपेक्षा चांगलं आहे, कारण अख्खी नवी मुंबई जे आहे हे आता MTHला उतरल्यानंतर त्याचे डिस्टन्स मोजले जातात. म्हणजे आता मुंबईतली जी लोक आहेत ते MTHवर उतरल्यानंतर किती अंतरावरती आहेत तुम्ही विचार. ज्या नैनाची गोष्ट केली जाते की गेल्या 11 वर्ष नैनासाठी फाईट करतात, त्या नैनामध्ये
आवाजाचं काय झालं? आवाज त्या नैनापर्यंत पोहोचायला MTHL उतरल्यानंतर 15 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर पनवेल येतं आणि त्याच्यानंतर नैनाच्या एरियाचा होतो. त्यामुळे जरी 11 वर्षापासून नैनाची सुरुवात असली तरी हा एरिया नैनाच्या पुढे जाईल, म्हणजे फार पोटेन्शियल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की आता तुम्ही लारची लढाई जिंकल्यानंतर परत आपण जर ही जागा घ्या असं म्हटलं काय तर काय होईल की आता तुमच्याकडं 2,70,000चे रजिस्ट्रेशन होतं. मी तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं तसं की या एरियामध्ये मी एक उद्या पेपरमध्ये ऍड देतो आणि तुमच्याकडे जर 12 लाखांना जागा विकली जाते तर मी सांगतो की मी 11 लाखांना जागा घ्यायला तयार पाहिजे तेवढी मला तुम्ही आणून द्या. आणि जर त्या 11 लाखांना माझ्याकडनं येतं तर 2,70,000ला रजिस्ट्रेशन झालं तर मी कोकण कमिशनर आणि IGR ऑफिसला जाईल आणि त्याला सांगेल की साहेब हे सगळं फ्रॉड आहे. मी 11 लाख द्यायला तयार असताना जर 2,70,000 जमिनीचे व्यवहार होते तर समथिंग रॉंग. बरोबर, त्यांना काय होईल की तुमच्या 11-12 लाखाची कॉस्ट इस्टॅब्लिश होईल आणि त्याचे 4 पट मिळतील, पण तुमच्या जमिनीची किंमत त्याच्यापेक्षा जास्त. त्यामुळे त्या जमिनीला एकत्र येऊन डेव्हलप करणं हे फार मोठं पोटेन्शियल आहे आणि येणाऱ्या जनरेशनचं फ्युचर बदलू शकतात. मित्रांनो, मी क्रीडाई महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मी जॉईंट सेक्रेटरी आहे. तिथं आमचे मेंटर म्हणून मगरपट्ट्याचे सतीशदादा मगर आमच्याबरोबर काम करते. मी एअरपोर्टमधल्या जागेच्या संदर्भात एकदा त्यांना भेटलेलो आणि मी त्यांना म्हटलेलं होतं की दादा तुमच्याकडे जसं तुम्ही हे 440 एकरवरती प्रोजेक्ट करून शेतकऱ्यांचं भलं केलं तसं मी तुम्हाला ऑफर करतो की तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे हे करायला. तर त्या दरम्यान P. राधा मॅडम म्हणून शिडकोच्या ऑफिसर होत्या आणि त्या तिथल्या शेतकऱ्यांना घेऊन त्याच्याकडं जायचं आणि सतीश दादा तिथे त्यांचा प्रोजेक्ट दाखवून त्यांना लेक्चर देतो. मला म्हणजे शहाजी तुमच्याकडची लोक एक P. राधा मॅडम घेऊन बसमध्ये भरून घेऊन येतात आणि माझ्याकडं सेमिनारला येताना आम्ही ज्यावेळेला बाहेर चेक करतो त्यावेळी एका सेमिनारमध्ये आत येताना चेक केल्यानंतर एक 5 ते 6 लोकांची वेपन्स आम्हाला काढून बाहेर ठेवावी लागते. तर मी हा मगरपट्ट्याचा प्रोजेक्ट केला त्याच्यामध्ये 160 एकर जागा माझी होती आणि हे सगळे माझे नातेवाईक होते, त्याच्यामुळे हे शक्य झालं. तर मी काय जागेच्या एरियाची जी हिस्ट्री मला माहिती आहे त्या हिस्ट्रीप्रमाणे तिथल्या लोकांनी भूतकाळामध्ये एकमेकांमध्ये भांडणं केलेले आहेत. आता सुद्धा ते वेपन्स वापरायचं प्रमाण आहे बऱ्याच प्रमाणात. तर हे समजुतीनं पुढे जाण्याची गोष्ट आहे. हे तिथं कसं शक्य होईल त्यामुळं मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे. मित्रांनो, ते त्यावेळेला घडलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो की परत एकदा संधी या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला इथून बोटाला धरून घेऊन शेवटपर्यंत साथ द्यायची माझी ताकद आहे, माझी इच्छा आहे. आपल्याला डेव्हलप करता येईल, आपल्याला ठेवता येईल. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये आता जर तुम्ही बघितलं तर मगरपट्ट्याची डेव्हलपमेंट होऊन 10-15 वर्ष झाली. त्या मगरपट्ट्याच्या डेव्हलपमेंटमध्ये शेतकरी 1 कोटीच्या आतली गाडी वापरत नाही. तिथले त्यांच्या शेतकऱ्यांची मुलं एवढी चांगली बिझनेसमॅन झालेली आहेत की ते आता पुण्याच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये 10-20 मोठ्या मोठ्या बिल्डर काम करतात. आजच्या डेटला क्रीडाई महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल तावरे हे त्या मगरपट्ट्या सिटीमध्ये काम केलेले काही इंजिनियर काय की तो आज क्रीडाई महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या आमच्या असोसिएशनचा अध्यक्ष आहे. म्हणजे एवढं पोटेन्शियल आहे. म्हणजे जसं तुम्ही आता 1-2 मुलांचा सत्कार केला तसं आपण ती गोष्ट अटेंड करायला गेलो नाही काय, आपण आपल्याकडचं पोटेन्शियल कधी स्ट्रेच केलं नाही, ते जगाच्या बाजारात आणून चेक करायचा प्रयत्न केला नाही, त्याच्यामुळे आपण पाठवतो. जर तो प्रयत्न केला तर निश्चितच इथल्या प्रत्येक माणसाचं सोनं होईल. आता तुम्ही जे काही तुमचा गावठाण विस्तारचा विषय म्हणत होता तर गावठाण विस्तारचं असं आहे की UDCPR मध्ये हा आत्ता जो काही शिडकोनं 22.5% अख्ख्या तुमच्या एरियातली काही तुम्हाला वाटतं 379 हेक्टर जागा त्याने घ्यायची आहे लॉजिस्टिक पार्कचा. आणि ती जागा घेताना सगळ्या जागेचे जे काही त्यांनी पेपरला ऍड दिलेली होती ही एकदम बेकायदेशीर आहे. UDCPR असं सांगतो की तुमच्या गावाची लोकसंख्या 2011च्या सेन्सेस प्रमाणे 5,000 पेक्षा कमी असेल तर तुमच्या गावठाणाच्या बाहेरची 500 मीटर जागा ही अर्बन विलेज म्हणून
गावठाणाच्या विस्तारासाठी ठेवणं हे बंधनकारक आहेच. म्हणजे त्या जागेचे कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये समावेश होऊ शकतो. तुमच्या गावाची लोकसंख्या 5,000पेक्षा जास्त असेल 2011च्या सेन्ससमध्ये, तर ते 1.5 किलोमीटरची पेरिफेरी, म्हणजे त्या 1.5 किलोमीटरच्या आतल्या पेरिफेरीमध्ये कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीनं ॲक्विजिशनचं नाव काढायचं कारणच नाही. आता हे सगळं कागदावरती आहे. जसं मी लारमध्ये म्हटलं तसं हे जोपर्यंत आपण त्यांच्या कानाला धरून दाखवत नाही, हे तुम्हीच लिहिलेला कायदा असं सांगतोय, बरोबर. मी जे म्हटलं ना की हे हा जो युडीसी आहे हा युडीने साईन केला. मी त्याच युडीचे सेक्रेटरीने सांगायचं की ह्या शिडको ज्या वेळेला तुम्हाला ॲप्लिकेशनचा एक पेपर समोर घेऊन येतो त्यावेळेला तुम्ही झोपलेलं असतं का? तुम्हाला कळत नाही की तुम्ही एक युडीसी बनवलं आणि त्याच्यात अख्ख्या महाराष्ट्रासाठी हे बनवलं. मग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर हे असं अपेक्षित आहे तर इथल्या लोकांनी काय तुमचं घोडं मारले? यांच्यावरतीच अन्याय करायचं लॉजिक आहे. तर त्या पद्धतीने तुमच्या गावठाणाच्या बाहेरची 500 मीटरची जी जागा आहे ती 500 मीटरची जागा ही गावठाण विस्तारासाठी असेल. त्या गावठाण विस्तारासाठीचं प्रॉपर प्लॅनिंग, त्याची डेव्हलपमेंट, ह्याचा आराखडा आणि त्याचा टाइम बाउंड प्रोग्राम हा दिल्याशिवाय त्याच्या पुढच्या डेव्हलपमेंटचा थॉट गव्हर्नमेंटनं मांडणं हा अन्याय आहे. कायद्यालाच अपेक्षित. त्याच्यामुळे गावठाण विस्तार याच्यासाठी तर अजून चांगला बेस आहे. त्यांना लारमध्ये जमीन घेण्यासाठी तुमच्या ग्रामसभेच्या ठरावाची गरज आहे. त्याच्यामुळं तुमची जागा ते घेऊ शकतात असं बिलकुल नाही. 1 गुंठ जागा त्यांना घेता येणार. आणि जर लार खाली त्यांना घ्यायचे असेल तर आज जे मी तुम्हाला म्हटलं तुमचा 12 लाखाचा भाव त्याच्या 4पट मिळेल, तिथपर्यंत ते थांबणार नाही. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही कॉम्पेन्सेशन घेताना 4पट घेऊन ते ज्या वेळेला देतील त्यावेळेला तुम्हाला रेटसाठी आमचं ऑब्जेक्शन आहे, ह्याचं पेपरवर्क करायचं आहे. आणि साहेब जसे म्हटले तसे उलव्यामध्ये बेसिक किंमत ही 2,70,000 आहे आणि त्याच्यावरती टेंडर कोट केलं जातं. त्यामुळे 2,70,000 हे इथून एक 4 किलोमीटर अंतरावरती जागेचं असेल तर त्याच्या 70% किंमत ही तुमच्या जागेची असायला पाहिजे. आणि डिस्टन्सचा जो काही इफेक्ट येईल म्हणजे 1 ते 1.5 कोटी रुपये एका गुंठ्याची कॉस्ट नसायचं काहीच कारण. भविष्यात मी सांगतो, लिहून ठेवा तुम्ही, भविष्यात याच एरियामध्ये घेतलेली जागा ही शिडको लॉजिस्टिक पार्क वगैरे असं काही करणार नाही. ती घरं बांधण्यासाठी विकेल. म्हणजे असंच लॉजिस्टिक पार्क करण्यासाठी 4,300 एकर जागा घेतलेली होती. त्यावेळेला एसीजेट करणार, त्याच्यामध्ये लोकांना जॉब मिळणार, असं सगळं होतं. त्या जागेचं आता 40% ते कमर्शियल अँड रेसिडेन्शियल वापरतील असं आहे. 60% जे वापरतील त्याला एज्युकेशन इन्स्टिट्यूट काढतील, त्याला एसीजेट म्हणतील. 5 स्टार हॉटेल काढतील, त्याला सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतील. म्हणजे असे वेगळे वेगळी नावं दिली जातील आणि त्या पद्धतीने तिथं बिल्डिंगच बांधलं जातं. म्हणजे एवढ्या जास्त पोटेन्शियल. म्हणजे जसं आता त्या बाजूला साऊथ मुंबईमध्ये गव्हर्नमेंटची जागा आहे, तर ते साऊथ मुंबईमध्ये गव्हर्नमेंटची जागा आहे आणि तिथे बीपीके म्हणून ते कंटेनर यार्ड काढू शकत नाही. त्यांना त्या जागेचे 1,000 कोटी मिळतील. किंवा बीकेसीमध्ये गाड्यांना पार्किंगचा त्रास आहे म्हणून बीकेसी मधले MMRDA त्यांच्या गाड्यांच्या प्लॉटला पार्किंगचं रिझर्वेशन करत नाही. तिथे ते 1,000 कोटीला त्यांचे भूखंड विकतात. त्याच्यामुळं आजच्या डेटला सगळी सरकारं हे कमर्शियल आहेत आणि त्याच्यामुळं ते कमर्शियल असलेल्या सरकारांच्या बरोबर आपण एकदम ताकदीनं डील करायला पाहिजे. म्हणजे आपण ज्या आहे ना शेतकरी त्यांचा शेतमाल जो आहे हा गव्हर्नमेंट ठरवतं आणि मग त्या शेतमालाला भाव कमी मिळतो, मग कधीतरी पाऊस जास्त पडतो आणि कमी पडतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि मग ते शेतकऱ्यांना छोटी मोठी मदत देतात आणि त्याचं फार मोठं मार्केटिंग होतं. मित्रांनो, इथं तुमच्या शेतमालाचा प्रश्न नाही. इथं तुमच्या वडिलोपार्जित आतापर्यंत तुमच्यासाठी जपून ठेवलेली पुंजी, ही सगळी पुंजी काढून घ्यायचा विषय. तुम्ही इमॅजिन करा 1970 मध्ये या तुमच्या जागेच्याच बाजूला त्या उलव्यामध्ये या शिडकोनं जागा घेतली काही रुपयेच्या रेटने. 3,500 रुपये एकरनं घेतली, काही ठिकाणी तर 1,500 रुपये एकरनं घेतली. आता हे 3,500 रुपये एकर घेतलेली जागा आज शिडको ती 2,70,000 स्क्वेअर मीटर किंवा 2,70,00,000 या भावाने विकते. मग शिडकोने इन्व्हेस्ट केलेल्या जागेचं जर 2,70,00,000 किंमत झाली तर तुम्ही तुमच्याकडे ठेवली म्हणजे ती इन्व्हेस्ट केली ना. तुम्ही सुद्धा ते 50 वर्ष ती जागा जतन करून ठेवली म्हणजे तुमची ती इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे त्यांचे पैसे ते इन्व्हेस्टमेंट, त्याचं अप्रिशिएशन व्हायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांचे पैसे ते कचरा असं नाही असू शकत. या सगळे जे पॉईंट्स आहेत ना हे फार ताकदीनं मांडायची गरज आहे. आणि
हे आपण ज्यावेळेला शिडको किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिसर किंवा अगदी टॉपचे पॉलिटिकल लीडर मुख्यमंत्र्यापासून जे आपल्याला भेटतील त्यांना तेवढ्या ताकदीने मांडायला पाहिजे. मी एक छोटासा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. मित्रांनो, अजितदादा गेल्या इलेक्शनच्या वेळेला म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अजितदादा शिडकोला आलेले होते आणि शिडकोला आल्यानंतर तेव्हा संजय मुखर्जी साहेब MD होते. तर मी अजितदादांना म्हटलं की अजितदादा, तुम्ही गाववाल्यांना फसवलं शिडकोन असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला म्हटलं ते कसं काय? मी म्हटलं की त्यांची घरं तोडली, त्या घरं तोडल्याच्या बाबतीत त्यांना जागा दिली आणि घरं बांधायला काहीतरी थोडेफार पैसे दिले. आता तुम्ही ते घरं बांधताना त्याच्याकडे 10 लाख रुपये गुंठाला इन्फ्रास्ट्रक्चरचे चार्जेस घेतले. ते इन्फ्रास्ट्रक्चरचे चार्जेस म्हणजे काय? तर तुम्ही रस्ते गटर हे बनवणार त्याचे देतात. दादा, ती लोक 1000 वर्षापासून त्यांच्या गावात राहत होती. त्यांच्या गावात रस्ते नव्हते का? त्यांच्या गावात गटर नव्हतं का? त्यांच्या गावात पाऊस पडत नव्हता का? त्यांच्या घरामध्ये टॉयलेट नव्हतीत का? त्यांच्या गावामध्ये विजेचा पुरवठा नव्हता का? तो सगळा होता. तो सगळा तुम्ही तोडला. त्याचं कॉम्पेन्सेशन कुठे? म्हणजे रिहॅबिलिटेशनचा कायदा काय म्हणतोय? ते ज्या कंडिशनमध्ये होते त्याच्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे ना. पण तुम्ही त्यांना नुसतं इथून उचलून तिथं फेकून दिलं. तिथे लाईट कुठे आहे? त्यांचं पाणी कुठे आहे? त्यांचे रस्ते कुठे आहेत? आणि त्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपये गुंठ्याला पाहिजे. आणि तुम्ही 10 लाख गुंठ्याला केले त्याचा अर्थ असा की तिथल्या एकाही शेतकऱ्याने त्याचं स्वतःचं घर बांधू शकायला नाही पाहिजे, त्याला कुणाला तरी बांधायला नाही. मित्रांनो, एक दुर्दैव असं आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये बिल्डर हा जो आहे ना, मी व्यवसायाने बिल्डर आहे, बिल्डर हा सगळ्यात म्हणजे समाजामध्ये बदमाश प्राणी म्हणून ओळखला जातो. पण मी इथली केस वेगळी आहे. इथली केस कसं आहे बघा की शिडकोनं तुम्हाला तिथं RNR मध्ये दिलेली घरं लोक बांधूच शकले नसते. ते न बांधू शकणारी घरं हे बिल्डरने ऑन आणि बांधून दिली, अदरवाईज ती झालीच नसते. परवा तुम्हाला पेपरमध्ये वाचलं असेल तर नावड्यामधले 50-60 शेतकरी जाऊन शिडकोमध्ये फार मोठा राडा झाला. 1970ला घेतलेली त्यांच्या जमिनीचा प्लॉट नाही मिळाला. मी त्याच्यानंतर मी CLSOच्या ऑफिसला भेटलो. माझं पण एक काम होतं प्लॉटचं. म्हणून साहेब, तुम्ही आमच्या बिल्डरांचा आभार मानायला पाहिजे. आम्ही जर शेतकऱ्यांच्या गरजेला पैसे द्यायला मध्ये नसतो तर शेतकऱ्यांनी तुम्हाला नेपाळसारखं अंगावरचे कपडे काढून इथं ऑफिसमध्ये मारतो. तुम्ही इमॅजिन करा, 1970ला 75ला घेतलेले आपल्या इकडचे द्रोणागिरीचे लोक आहेत, त्यांना अजून काही पैसे दिले नाही. त्यांना त्यांच्या गरजेसाठी त्यांचे ते प्लॉट बाजारात घेऊन गेले. त्यांना काय छोटे मोठे पैसे लागत होते ते कुणीतरी दिले काय, तर देणाऱ्या माणसाला आपण बिल्डर म्हणतोय. पण त्याने त्याची गरज काढली, त्याच्यामुळे त्याच्या रागाची इंटेन्सिटी कमी. जर तो गरज काढणारा भाग तिथं नसता तर आज शेतकऱ्यांच्या शिडकोच्यामध्ये काय सिच्युएशन असते. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रकर्षाने त्यांच्यासमोर मांडायची गोष्ट आहे. तर मी तुम्हाला सांगतो की या सर्व लढ्यामध्ये सिस्टमॅटिक जायचं असेल तर ज्यांची जागा राहिलेली आहे द्यायची, त्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे, एकत्र त्याचा गट करायला पाहिजे. म्हणजे आता तुम्ही एक दुसऱ्यांचे हेवे दावे करून म्हणजे दुसऱ्याचा फायदा नाही झाला पाहिजे, माझं किती नुकसान झालं तर चालेल, या थॉटमधून बाहेर यायला पाहिजे. बरोबर. आणि विन विन सिच्युएशनला यायला पाहिजे. सगळ्यांचंच भलं होणं म्हणजे हा समाज जो आहे ना, हा सगळ्यांचंच भलं होणं चांगलं आहे ना. मी एक आले इकडचे तुमचे एक हे होते, मी हे 12.5%ला 22% 40% फुकट मिळायला पाहिजे म्हणून भांडत होतो. त्यावेळेस तुमच्याकडचे एक पुढारी म्हटले की शहाजी, आमच्या शेतकऱ्यांना एवढे पैसे मिळाले काय आणि तो अजून त्यांना मिळायला पाहिजे असं म्हणतोय काय, ते कधी संपणार आहे का? मी म्हटलं साहेब बघा, एक वेळ हा इथला शेतकरी तुमच्याकडं रोज सकाळी काहीतरी मदतीसाठी येत होता, आज तो येत नाही, याचा तुम्हाला अभिमान असेल. म्हणजे लोढा जो आहे तो साऊथ मुंबई मधला आमदार आहे, त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधला प्रत्येक माणूस हा करोडपती आहे, त्याला वाईट वाटायचं काय कारण आहे? तसं उद्याला तुमचा कॉन्स्टिट्युएन्सी मधला प्रत्येक माणूस करोडपती झाला तर तो तुम्हाला अभिमान असायला पाहिजे. हे इथला शेतकरी गरीब आहे, तो माझ्याकडे यायला पाहिजे आणि मला मग माझी कॉलर टाईट व्हायला पाहिजे, हे थॉट्समधून निघायला पाहिजे. म्हणजे हे कम्प्लीट समाजाचं जे थॉट प्रोसेस आहे हे चेंज करायची गोष्ट आहे.
आणि याला अशा भरपूर आपल्या इंटरॅक्शनची गरज आहे. मी आता थांबतो. मित्रांनो, भरपूर वेळ तुम्ही दिला.